सोलापूर जिल्ह्यातील 11,30,563 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुरुवातीला लाभ मिळाला। आता निकषानुसार पात्र असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत। लाभार्थींच्या ई-केवायसी मुळे फेब्रुवारी नंतर एकाही लाभार्थीस योजनेचा लाभ मिळालेला नाही। आता ई-केवायसी नुसार पात्र ठरलेल्या महिलांना 3 महिन्यांचे एकदम 4,500 रुपये वितरित होतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्वच महिलांना सुरुवातीचे 5-6 महिने दरमहा लाभ देण्यात आला। पण जानेवारी फेब्रुवारी 2025 पासून प्रत्येक लाभार्थी महिलेची निकषानुसार पडताळणी सुरू झाली। सुरुवातीला सरकारी नोकरदार महिला लाभार्थी वगळले, त्यानंतर महिला व पुरुष एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांची पडताळणी झाली। महिलांच्या नावाप्रमाणे नावे असलेल्या पुरुषांना वगळले। केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेणारे 4 चाकी असलेल्या महिला वगळल्या। आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचा शोध सुरू आहे। त्यासाठी ई-केवायसी करण्यात आली आहे। पण सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख महिलांनी मुदतीत ई-केवायसीच केली नाही, त्यामुळे पात्र असतानाही त्यांचा लाभ बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे। त्यांनी जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला अर्ज करून एका संधीची मागणी देखील केली आहे, पण अजून त्यावर निर्णय झालेला नाही। 15 किंवा 16 मे रोजी महिला व बालकल्याण आयुक्त, उपायुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थींची ई-केवायसी चुकली होती त्याच्या दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत होती। आता ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी राहिली आहे त्यांनी आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी अशा मागणीचे अर्ज केले आहेत। त्यानुसार आम्ही शासनाला पत्र व्यवहार करून त्यांची मागणी कळवली आहे। राज्यातील बहुतेक जिल्ह्यातून अशीच मागणी झालेली आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 28 जून 2024 रोजी शासन निर्णय झाला। त्यात दरमहा 10 तारखेपर्यंत लाभार्थींच्या खात्यात लाभ वितरित करण्याचे ठरले, पण लाभार्थींना बहुतेक वेळा त्या तारखेला लाभ मिळालाच नाही। आता तर 3 महिने झाले महिलांना लाभाची प्रतीक्षा आहे।